दिवसाची सुरुवात यशूबरोबर. एका गावामध्ये एक खूप मोठं वडाचं झाड असतं आणि त्याचं खोड जी असतं खूप मोठं असतं आणि त्याचे फांद्या आणि सर्व काही खूप लांबवर आजूबाजूला पसरलेले असतात. आणि मग लोक त्या ठिकाणी आराम करायला बसायचे. सर्व काही दिवसभराची कामं झाली की सर्व लोक त्या ठिकाणी गप्पा मारायला बसायचे संध्याकाळ होईपर्यंत आणि मग घरी जायचे. एक ते वडाचं झाड खूप आधार होतं आणि सर्वांना आराम करण्याचं ते ठिकाण होतं. ह्या गावामध्ये एक गोपाल नावाचा मुलगा राहायचा आणि तो गोपाल जो आहे हा थोडा बोलण्यामध्ये अडखळायचा, बोबडा थोडंसं बोलायचा आणि त्यामुळे त्याचं सगळेजण चेष्टा करायचे. शाळेतले मुलं जे आहे ते टिंगलटवाळी करायचे आणि मग त्याला खूप वाईट वाटायचं आणि मग तो एकटाच येऊन त्या वडाच्या झाडाखाली बसायचा आणि हळूहळू तो त्या वडाच्या झाडाशी बोलायला लागला. आपलं जे दुःख आहे किंवा का आहे वाटतं ते सर्व त्या ठिकाणी तो बोलायचा. एखाद्या शाळेमध्ये जर धडा त्यांनी ऐकला वाचला मग तो इकडे येऊन वडाच्या झाडाला वाचून दाखवायचा आणि हळूहळू ज्यावेळेस तो वाचत असे त्यावेळेस त्या फांद्या हलायच्या आणि पानं सळसळायची आणि त्याला असं वाटायचं की वडाचं झाड मला प्रतिसाद देत आहे. ह्या फांद्या किंवा ही पानं हे माझी गोष्ट ऐकत आहेत आणि त्याला बरं वाटायचं आणि तो सारखा ते बोलत राहण्याचा प्रयत्न करायचा. हळूहळू त्याला असं समजलं की मी माझी स्वतःसुद्धा गोष्ट लिहू शकतो आणि मग त्यांनी स्वतः ती गोष्ट लिहायला सुरुवात केली दुसऱ्या आणि तो त्या वडाच्या झाडाला येऊन ऐकवायचा. आणि एका माणसाने पलीकडे बसला असताना ती गोष्ट सांगत असताना त्यांनी ती ऐकली आणि त्याला ती खूप आवडली की त्याची ती सांगण्याची पद्धत आहे आणि त्यांनी इतर लोकांना सुद्धा सांगितली. मग हळूहळू ती शिक्षकांपर्यंत त्याच्या पोचली. शिक्षकांनी येऊन ते ऐकलं आणि त्याला खूप उत्तेजन दिलं की नाही तू खूप चांगल्या प्रकारे ही गोष्ट लिहितो आणि तुझी सांगण्याची पद्धत इतकी चांगली आहे की ती गोष्ट जी आहे ही एकदम जिवंत होऊन जाते आणि ती समोरच्याला ऐकायला खूप आवडते. आणि हळूहळू त्याला प्रत्येकजण शाळेमध्ये बोलायला सांगायचे, गावाच्या सभेमध्ये एखादी गोष्ट बोलायला सांगायचे. हळूहळू त्याचा जो बोबडेपणा होता, बोलण्यामध्ये तो अस्पष्ट बोलायचा किंवा अडखळत बोलायचा, हे सर्व दोष त्याचे निघून गेले आणि पुढे जाऊन तो एक चांगला लेखक बनला आणि चांगला एक वक्तासुद्धा बनला. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस आपण पूर्ण नाहीत. आम्हाला कधीकधी बऱ्याच वेळेस अपूर्ण वाटतं. आपल्या जीवनामध्ये आपण परिपूर्ण नाही. देवाकडे मागा. एकटे वाटत असेल देवाकडे जा, त्याच्याबरोबर बोला. देव सर्वांचं ऐकतो. ज्ञान हवं असेल देवाकडे मागा. मित्र जरी तुच्छ मानी जा प्रभूला सांगाय. देव अशक्तांना सुद्धा सशक्त करतो आणि अज्ञानी लोकांना तो ज्ञानी बनवतो. देवाकडे जा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. करिंथकरास दुसरे पत्र याचा 12वा अध्याय आणि 9वं वचन. 2 Corinthians chapter 12 and verse 9. माझी कृपा तुला पुरी आहे, कारण माझी शक्ती अशक्तपणात पूर्णतेस येते. तर ख्रिस्ताच्या शक्तीचा माझ्या ठायी वास व्हावा म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची आढ्यता फार आनंदाने बाळगीन. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.